नमस्कार. तर आज न्यूयॉर्कमधला चौथा दिवस सुरू झालेला आहे. आणि आजचं जर वातावरण पाहिलं तर आज दिवसभर असं ढगाळ वातावरणच असणार आहे. पण छान आहे. काही जास्त थंडी नाहीये आणि गरमही होत नाही. संध्याकाळ झाली की फक्त थोडीशी थंडी असते. पण ते पण असं खूप खूप जास्त थंडी नाहीये. त्यामुळे फिरण्यासाठी तर खूप छान आहे आता वातावरण. तर आज दिवसभरामध्ये आज सेंट्रल पार्क पाहणार आहे. बऱ्याच गोष्टी पाहून झाल्यात आपल्या न्यूयॉर्कमध्ये. आणि आतापर्यंत तर न्यूयॉर्क शहर खूप आवडलंय. मला तर खूप आवडलं न्यूयॉर्क शहर. सुरुवातीला पहिल्या दिवशी जरा वाटलं होतं की कचरा वगैरे आहे, स्वच्छता नाहीये. पण जसजसं आम्ही या शहरामध्ये वेळ घालवला, वेगवेगळी ठिकाणं पाहिली, तेव्हा समजलं की न्यूयॉर्क खूप मोठं आहे आणि खूप छान आणि सुंदर सुद्धा आहे. तर इथला काही भाग थोडासा अस्वच्छ आहे, कारण की खूप जास्त वर्दळ आहे. त्यामुळे थोडीफार स्वच्छता कमी आहे. पण ते सुद्धा इथल्या काही भागांमध्ये, बाकीचे सगळे भाग स्वच्छ आहेत, सुंदर आहेत आणि लोक कचरा करत नाहीत. तर न्यूयॉर्क मधली सगळी प्रसिद्ध ठिकाणं जवळपास आपली पाहून झालेली आहेत. तर आज आपण इथले पार्क्स पाहणार आहे. वॉशिंग्टन पार्क, सेंट्रल पार्क, की जिथे आपल्या बॉलिवूड मूवीजचे सुद्धा शूटिंग झालेले आहेत. तर त्या जागा सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला. ही रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे इथली. लोक राहतात या बिल्डिंग मध्ये. आणि समोर चर्च आहे. वॉशिंग्टन पार्कला आलोय. खूप छान फाउंटन आहे. कोणीतरी पियानो वाजवत आहे. हे पार्क न्यूयॉर्कमधल्या ग्रीनविच व्हिलेजमधलं आहे आणि समोर वॉशिंग्टन स्क्वेअर आर्क दिसतोय. इथलं सिग्नेचर साईन आहे. वॉशिंग्टन स्क्वेअर पार्क हे नेहमी गजबजलेलं असतं आणि इथे आजूबाजूला जर पाहिलं तर खूप आर्टिस्टिक अशा वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. आणि इथे म्युझिशियन्स सतत काही वाद्य वाजवत असतात. आणि इथे टॅरॉट रीडिंग कार्ड्स सुद्धा आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पेंटिंग्स विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. खूप छान छान युनिक गोष्टी आहेत. आणि इथे फुलं आहेत, वेगवेगळी कलरफुल फुलं आहेत आणि ती सुद्धा लोकरीपासून बनवलेली. क्यूट असे छान रंगबिरंगी फुलांचे फ्लावर पॉट लोकरीपासून बनवलेले. खूपच सुंदर आणि युनिक आहे हे. वॉशिंग्टन स्क्वेअर पार्क मधला हा फाउंटन सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि या फाउंटनच्याच आजूबाजूला या सगळ्या गोष्टी विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. आणि इथे आजूबाजूला म्युझिशियन्स असे पियानो वाजवतात आणि वेगवेगळी वाद्य सुद्धा वाजवतात. आपल्याकडे बागेमध्ये गेल्यावर जशा खाण्यापिण्याच्या भरपूर हातगाड्या असतात, तसं इथे सुद्धा खाण्यापिण्याची खूप छान सोय असते. ठिकठिकाणी हातगाड्या असतात खाण्यापिण्यासाठी. पुण्यामध्ये इतकी कबुतरं पाहिलेली आहेत लहानपणापासून. आणि आजकाल तर लिटरली उच्छाद मांडलाय कबुतरांनी. त्याच्यामुळे मला कबुतरं जास्त आवडत नाही. पण इथे एक बाई बसलेली आहे, थोडीशी म्हातारी आहे. तर तिने खायला आणलंय कबुतरांना आणि कबुतरं छान तिच्या हातावर येत आहेत आणि त्यांचे ते दाणे घेत आहेत, तिच्या अंगावर बसतायत आणि ती सुद्धा छान एन्जॉय करते हा वेळ. इथे मी नवीनच माईक यूज करायला सुरुवात केली होती. तर जेव्हा त्याचं चार्जिंग संपतं तेव्हा तो माईक आणि जो आपण त्याचा कनेक्टर लावतो फोनला, तो डिस्कनेक्ट होतो. आणि त्यामुळे काय होतं की जे काही बोलते ते कुठेच रेकॉर्ड होत नाही. तर आत्ता ते तसंच झालेलं. त्यामुळे या माईकची चार्जिंग कधी संपली आणि हा कधी डिस्कनेक्ट झाला हे मला कळलंच नाही. म्हणून मी जे काही बोलली आहे इथे ते काहीच रेकॉर्ड झालं नाही आणि आता मला आठवतही नाहीये. तर आम्ही आल्यानंतर अजून स्टॉल लागतातच आहे. तर इथे खूप छान छान इयरिंग्ज आणि अंगठ्या अशा विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. छान छान असे ब्रेसलेट्स आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, कलरमध्ये. आणि पुन्हा इथे सुद्धा लोकरीची फुलं आहेत. या परिसराच्या आवारामध्येच चेस खेळण्यासाठी सुद्धा सोय आहे. एकतर आपण स्वतः एकमेकांशी चेस खेळू शकतो किंवा इथे एक हे काका बसलेले आहेत त्यांच्यासोबत चेस खेळू शकतो. तर आता हे आमचे छोटे चेस प्लेयर खेळतायत चेस. त्यांना किती कळतंय किती नाही माहिती नाही, पण छान चाली चालतात. आणि फुकट आहे इथे चेस खेळायला. थोडा वेळ खेळू शकतो जोपर्यंत अजून कोणी येत नाही खेळायला. ही वॉशिंग्टन स्क्वेअरची आर्क आहे, खूप प्रसिद्ध आहे. ही बाहेरच्या साईडने अशी दिसते. वेलकम टू सेंट्रल पार्क. सायकलिंगसाठी सेपरेट आहे इथे जागा. सायकलिंग करत हे सेंट्रल पार्क फिरतात शक्यतो. तर आत्ता आपण सेंट्रल पार्कला आलेलो आहे. तर सेंट्रल पार्कला आल्यानंतर एंट्रीलाच त्यांनी तिथे एक बारकोड दिला होता. तो जर स्कॅन केला तर ते आयटर्नरी पाठवतात ईमेलवर.
तर ती आयटरनरी मिळालेली आहे आपल्याला, कारण की सेंट्रल पार्क खूप मोठं आहे पाहण्यासाठी. तर कुठून सुरुवात करायची आणि काय पाहायचं, तर याची सगळे डिटेल्स त्यांनी पाठवलेले आहेत. आणि कारण की खूप काही आहे इथे पाहायला, खूप मोठं आहे पार्क. तर ठरवायचं आहे ते की इथे काय काय पाहू शकतो. आणि अजून एक गोष्ट की इथे सायकल घेऊन पण एक्सप्लोर करता येतं हे पार्क. त्यासाठीच खरं तर हे जास्त प्रसिद्ध आहे की ते सायकलिंग करू शकतो. तर सायकल पाहायची आहे की फॅमिलीसाठी पण मिळते का, मुलंसुद्धा सायकलवर बसून फिरू शकतात का, तर मग सायकलने फिरायचं, नाहीतर मग चालतच फिरूयात. तर खूप प्रसिद्ध आहे हे जे सेंट्रल पार्क आहे, न्यूयॉर्कमधलं खूप प्रसिद्ध असलेलं पार्क आहे. तर तिथे आलो आहे आपण. चला बघूयात पार्क कसं आहे. थोडंसं ऊन पण यायला लागलं आहे, सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, आता थोडंसं ऊन आलं आहे. असा ब्रेक घेतला आहे, तर काहीतरी खाऊन मग कंटिन्यू करूयात. बस सगळीकडे असे इव्हेंट चालू असतात, ग्रुप वगैरे असतो. जॅकलिन कॅन्डी ऑन मिसेस रिझर्वियर. सायकल, स्कूटर आणि अशा बग्गी चालतात. बग्गीचे चार्जेस हे लोक $9, $8 पर मिनिट असे असतात. खरं तर खूप पैसे उकळतात बग्गीवाले. सायकल मला वाटतं त्या मानाने स्वस्त आहेत. इलेक्ट्रिक बाईक पण, जर आपल्याला चालवायचं नसेल तर आपण इलेक्ट्रिक बाईक पण चालवू शकतो. खूप लोक रनिंग पण करतात. Hey, watch the movie Action. I got so many to show in every single day. You're gonna watch them every single day at once. I'm gonna show them each day. I'm sorry out, so bye, goodbye. कुठे आलो ते सांग. We're at Central Park, काय काय पाहिलं. and we saw dragon shows, ए scary movies. सेंट्रल पार्कमध्ये बेल्वडेर कॅसल हे कॅसल खूप प्रसिद्ध आहे आणि ह्याचं आर्किटेक्चर सुद्धा गोथिक स्टाईलचं आहे, युरोपियन शैलीतलं. तर हे कॅसल 1872 मध्ये बांधलेलं आहे. इतकं जुनं कॅसल आहे आणि इथून आपल्याला वेगवेगळे व्ह्यू दिसणार आहे. त्याचा फोटो काढायला तिथं जायला लागतं. आपण तिकडूनच इकडे आलो. टर्टल दिसतात त्या. टर्टल पाहण्यासाठी हा व्ह्यू आहे. टर्टल पॉन्ड म्हणून सांगितलं इथे आहे ते. पाणी असं वाटतं खूप दिवसापासून साठलेलं आहे, वास पण येतो. आणि इथे पण काही टर्टल बसलेत, काही स्विमिंग करतात. आणि व्ह्यू दिसतोय मस्त. हे पूर्ण बहुतेक एक्समॅन सिरीजचं काहीतरी यांचं शूटिंग चालू आहे. कॅसलच्या टॉपवरून हा व्ह्यू दिसतोय. सगळे फॅमिली पिकनिक करतात. कॅसलच्या टॉपवर आलो आहे आणि टॉपवरून हा असा व्ह्यू आहे.
छान आहे, छोटंसं कॅसल आहे. इथून आपण पूर्ण सेंट्रल पार्कचा व्ह्यू पाहू शकतो. पाठीमागे तळं आहे छान आणि तळ्याच्या मागे सुद्धा गार्डन आहे. फॅमिली वगैरे छान बसू शकतात, पिकनिक करू शकतात. न्यूयॉर्कमध्ये रस्त्यांवर फिरताना हे लक्षात आलं की कोणत्याही स्ट्रीटवरती, कोणत्याही फुटपाथवरती इथे झाडं नाही आहेत. छोटी छोटी झाडं जशी आपण एरवी पाहतो तशी कोणतीच झाडं इथे दिसत नाही. मग ह्या सेंट्रल पार्कमध्ये तशी ग्रीनरी आहे खूप. मला वाटतं छोटे छोटे लोकेशन्स आहेत, त्या लोकेशनवरती अशी ग्रीनरी आहे. पण जर शहराचा असं मध्यवर्ती भाग असेल तर तिथे एक सुद्धा झाड दिसणार नाही, एक पण झाड नाही दिसणार. चलो, आणि आता अजून ढगाळ वातावरणच आहे. 3 वाजलेत. सारांश तलवारला हात लाव त्यांच्या. हात ठेव त्यांच्या खांद्यावर. ये नाईस. थँक्यू पिल्लू. गुड डे. बोटिंग चालू आहे इथे. बापरे. स्वतः चालवायची आणि बासरी वाजवत आहे तिथे. न्यूयॉर्कमध्ये फक्त हॉलिवूडच नाही तर बॉलिवूडच्या सुद्धा बऱ्याच चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे. तर कल हो ना हो हा चित्रपट पूर्ण न्यूयॉर्कमध्येच शूट करण्यात आला होता आणि या सेंट्रल पार्कमध्ये याच ठिकाणी कल हो ना हो या गाण्याचं सुद्धा शूटिंग झालेलं आहे. फेक नाही आहे, रिअल आहे, खरं आहे. तो तुला होल्ड करायचं आहे का? ब्रायडल फोटोशूट चाललंय इथे. सेंट्रल पार्कमध्ये इथे आता मागे फाउंटन आहे खूप छान आणि खूप गजबजलेला एरिया आहे. खूप गर्दी आहे इथे. खूप लोक फोटोशूटसाठी पण आलेले आहेत, सेपरेट फोटोशूट करत आहेत. प्री वेडिंग फोटोशूट सुद्धा चाललेलं आहे. आणि इथे माझ्या मागे एक स्नेक घेऊन थांबलेले आहेत. तर त्यांचं ते पेट आहे, त्यांनी तो स्नेक पाळलेला आहे. तर त्या स्नेकसोबत फोटो काढायचे असेल तर $10 आणि त्यांनी हे मुलांना टच करू दिलं त्या स्नेकला. तर असं आहे, खूप हॅपनिंग आहे, छान आहे म्हणजे जागा ही. कोणी काय काय इथे बासुरी वाजवत आहेत, बाकी काही वाद्य वाजवत आहेत. खूप छान आहे. खरं तर असे पार्क आम्ही जिथे राहतो सियाटलमध्ये तर तिथे असे पार्क म्हणजे याच्यापेक्षा खूप सुंदर पार्क्स आहेत तिकडे, कारण की ते ग्रीन स्टेट म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे आम्हाला हे ओकेच वाटतंय. पण ओव्हरऑल छान आहे. असं खूप भारी असं काही नाही वाटलं आम्हाला. पण सगळं एकंदरीत वातावरण बघितलं तर मग छान आहे. चला, आता मोस्टली आम्ही आता 3:30 वाजलेत, आम्ही अजून जेवण केलं नाही आहे. तर इथून बाहेर पडून आधी आम्ही जेवण करू आणि मग बघूयात काय करायचं. आज शेवटचा दिवस आहे न्यूयॉर्कमध्ये, उद्या सकाळी निघणार आहे. तर बघूयात आपण अजून काय काय पाहू शकतो ते. चला. खूप साऱ्या घोडागाडीज आहेत. 1 hour राईड अवेलेबल, 1 तासाची राईड आहे. तास फिरायचं आणि खूप महाग पण असणार आहे. किती? मॅक्सिमम रेट $63. $63. बापरे, खूप महाग आहे. आता आम्ही तर इथून बाहेर पडणार आहे. हे आईस्क्रीमचं शॉप आहे. सगळीकडे असतात हा आईस्क्रीमची गाडी. तर मुलांनी बरेच टाईम झाले चालत आहेत, खाल्लं नाही आहे का जास्त वेळ, बराच वेळ. भेटू आता. सारांश दाखव कसं आहे, पुढे बघ ना. आवडलं का? वा. The orange is the smallest, and the green is the mediumest. Yellow is the mediumest. Green is the thinnest.
आईस्क्रीम वर डिस्कशन. Are we going back home? ये या ठिकाणी लिनन हा खूप फेमस सिंगर इथे राहायचा आणि त्याला म्हणजे याच्या घराच्या बाहेरच शॉट अँड किल म्हणजे त्याला गोळी मारण्यात आली. त्याच्यामुळे खूप लोक इथे बाहेर फोटोज वगैरे काढतात त्यांचे आणि खूप फॅन आहेत त्यांचे. आणि या सेंट्रल पार्क समोरच आहे. सेंट्रल पार्कमध्ये पण त्यांच्या आठवणीमध्ये एक मेमोरियल बनवलं आहे. तिथे त्यांची गाणी नेहमी प्ले केली जातात. न्यूयॉर्कमधल्या या जागेमध्ये हॉलिवूडचे प्रसिद्ध सिंगर ॲक्टर्स असे मोठे मोठे लोक राहतात. मुंबईमध्ये सुद्धा आपल्याकडे जसं बांद्रामध्ये सगळे सेलिब्रिटीज राहतात प्राईम एरियामध्ये, तसंच या एरियामध्ये बरेचसे सेलिब्रिटीज राहतात. सारांश संपलं का? बर्फाचा गोळा. No, it's ice cream. आईस्क्रीम नाही बाळा, It's ice. This is the स्नो कोन. इथे स्नो कोन म्हणतात त्याला. आणि आपल्या this is the new kind of species. आणि आपल्या भारतामध्ये माहितीये का बर्फाचा गोळा मिळतो. खूप छान लागतो तो पण, माहितीये का? तू नाही खाल्ला ना बाळा अजून? नाही ना? खाऊयात आपण. ओके. आलेलो पिझ्झा खायला इथे. टू बूट पिझ्झा असं नाव आहे. फिनिश कर बाळा पटकन, पिझ्झा यायच्या आधी. बसून घ्या. बसूयात बाहेर. छोटंसंच आहे. चांगलं तर वाटतंय. मोठा पिझ्झा. प्लेट्स है. बघ इथे सगळे चायनीज दुकान आहेत बघ. नावं पण सगळी चायनीज आहेत. चायनाटाउनमध्ये आलोय. तर इथे सगळी जुनी घरं आणि मार्केट आहे. सगळे चला तिथे. सेंट्रल पार्क पाहून आम्ही इथे लिटल आयलंड म्हणून एक जागा आहे न्यूयॉर्कमध्ये. तर ही जागा आम्ही जेव्हा एज बिल्डिंग पाहायला गेलो होतो तर तेव्हा तिथल्या एका व्यक्तीने सजेस्ट केली होती की ते तुम्ही पाहू शकता. तर लिटल आयलंडला आलोय. लिटल आयलंडमध्ये प्रवेश केल्यानंतरच सुरुवातीलाच एक रेस्टॉरंटचा एरिया होता. तिथे लाईव्ह म्युझिक चालू होतं आणि मग लोक त्या म्युझिकवरती डान्स करत होते. असं खूप हॅपनिंग आणि लाईव्ह वातावरण आहे इथे. आणि लिटल आयलंडवरती आम्ही थोडंसं चढून आलोय वरती. तर इथून सुद्धा न्यूयॉर्क शहराचा खूप छान व्ह्यू पाहू शकतो. To the clouds by 100 zoom. Can I bump up? Von beiden Seiten, Alter. लिटल आयलँडवर हे खूप मोठं असं एक ऑडिटोरियम आहे आणि तिकीटेड इव्हेंट आहे. आपण सगळ्यात वरती आलोय सो आपण फ्रीमध्ये सुद्धा पाहू शकतो. आणि हा जो प्ले आहे तो स्पॅनिश भाषेमध्ये आहे, इंग्लिशमध्ये नाही. अशा पद्धतीने न्यूयॉर्कमधला दिवससुद्धा खूप छान गेलेला आहे. आणि न्यूयॉर्कमधल्या जवळजवळ आपण सगळ्या प्रसिद्ध जागा पाहिलेल्या आहेत. तुम्हाला न्यूयॉर्क कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि उद्याचा दिवससुद्धा खूप खास आहे कारण की उद्या आपण न्यूयॉर्कवरून खूप मोठी लॉंग ड्राईव्ह करणार आहे. आणि अमेरिकेमधलं नाही, जगामधलं एक प्रसिद्ध ठिकाण पाहणार आहे. अमेरिकेमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती ते ठिकाण पाहतोच, तोपर्यंत त्याची अमेरिकेतली ट्रिप ही अधुरी असते, इनकम्प्लीट असते.
तर गेस करा ते ठिकाण कोणतं आहे. मी भेटते तुम्हाला न्यूयॉर्क ट्रॅव्हल सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.